चला तर मुलांना मी तुम्हाला आज 12 टेन्स म्हणजे त्यांचे फॉर्म्युले आणि एक्झाम्पल सांगणार आहे. त्याच्यामध्ये आता हे बघा, टेन्स अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह येत आहे. फर्स्ट प्रेझेंट सिम्पल, सेकंड प्रेझेंट कंटिन्युअस, थर्ड प्रेझेंट परफेक्ट, फोर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, 5 पास्ट सिम्पल, 6 पास्ट कंटिन्युअस, 7 पास्ट परफेक्ट, 8 पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, 9 फ्युचर सिम्पल, 10 फ्युचर कंटिन्युअस, 11 फ्युचर परफेक्ट आणि 12 फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. आता त्यांच्यामध्ये अफर्मेटिव्ह म्हणजे सेंटेन्स कसे येतात ते बघा. प्रेझेंट सिम्पलमध्ये आय हॅव ए कार आणि निगेटिव्ह तेच आपल्याला सेंटेन्स निगेटिव्ह करायचं आहे. तर आपल्याला इथं काय वापरायचं, आय हॅव ए कार, आय हॅव, इथं आपण हॅव वापरला. निगेटिव्हमध्ये आय डोंट हॅव, इथे डोंट यूज करायचं आहे, वापरायचं आहे. आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपल्याला प्रेझेंट सिम्पलचं काय करायचं आहे, डू आय हॅव आय कार, डू यूज करायचं आहे, डू आय हॅव आय कार. प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये सेम तसंच आहे बघा. अफर्मेटिव्ह सेंटेन्स काय येते, यू आर प्लेईंग फुटबॉल नाऊ. निगेटिव्हमध्ये यू आर नॉट प्लेईंग फुटबॉल नाऊ. सेम तसंच आहे. अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, निगेटिव्ह म्हटल्यावर नाही, अफर्मेटिव्ह होकारार्थी. इंट्रोगेटिव्हमध्ये काय येते बघा, आर यू प्लेईंग फुटबॉल नाऊ. याच्यामध्ये बघा प्रेझेंट परफेक्टमध्ये काय येतं आहे, अफर्मेटिव्हमध्ये दे हॅव बीन देअर. याच्यामध्ये आपण कसला वापर केला आहे, हॅव बीनचा वापर यूज करायचा आहे. त्याचप्रमाणे निगेटिव्हमध्ये अफर्मेटिव्हमध्ये इथे हॅव वापरला आहे, तसेच निगेटिव्हमध्ये आपल्याला इथे हॅवंट यूज करायचं आहे, दे हॅवंट बीन देअर. इंट्रोगेटिव्हमध्ये हॅव दे बीन देअर, इथं आपण बीन यूज केला आहे, हॅव दे बीन देअर. प्रेझेंट परफेक्टमध्ये आय हॅव बीन लिव्हिंग हिअर, हॅव बीन यूज केलेला आहे हॅव बीनचा. निगेटिव्हमध्ये आय हॅवंट, ENT, HAVENT, हॅवंट बीन लिव्हिंग हिअर. इंट्रोगेटिव्हमध्ये हॅव दे बीन लिव्हिंग हिअर. सेम तसंच आहे बघा. पुढचा पास्ट सिम्पलमध्ये काय आहे, अफर्मेटिव्ह सेंटेन्स कसं येणार आहे त्याच्यामध्ये, आय लाईव्ह इन लंडन. सेम त्याच्या नकारार्थी वाक्य काय घ्यायचं निगेटिव्हमध्ये, आय डोंट लाईव्ह इन लंडन. आणि इंट्रोगेटिव्हमध्ये डीड आय लाईव्ह. चला पुढचं बघूया. पास्ट कंटिन्युअसमध्ये काय होतं आहे, अफर्मेटिव्हचं सेंटेन्स आय वॉज प्लेईंग, आय वॉज, WAS, वॉजचं हे केलं आहे आपण, यूज केलं आहे इथं. त्याचप्रमाणे निगेटिव्हमध्ये काय सेंटेन्स येणार, आय वॉजंट प्लेईंग. इंट्रोगेटिव्हमध्ये वॉज आय प्लेईंग. पुढचं बघा, पास्ट परफेक्टमध्ये काय सेंटेन्स येणार आहे अफर्मेटिव्हचा, ही हॅड वर्क, HAD, ही हॅड वर्क. निगेटिव्हमध्ये सेम तसंच, फक्त आपल्याला इथं नॉटचं यूज करायचं आहे, ही हॅड नॉट वर्क, NOT नॉट वर्क, HAD हॅड. इंट्रोगेटिव्हमध्ये बघा, हॅड ही वर्क, आपण इथं कसला यूज केला आहे, हीचा यूज केला आहे. पुढचं बघा, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स आय हॅड बीन वॉचिंग. निगेटिव्हमध्ये काय येणार आहे तसंच बघा, आय हॅड बीन नॉट, आपल्याला फक्त इथं नॉटचं यूज करायचं आहे, आय हॅड बीन नॉट वॉचिंग. इंट्रोगेटिव्हमध्ये हॅड आय बीन वॉचिंग, यूज कसला केला आहे आपण इथे, हॅड अँड आय. सेम फ्युचर सिम्पलमध्ये काय येते, फ्युचर सिम्पल टेन्समध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स काय येणार आहे त्याच्यामध्ये, आय विल कम. निगेटिव्हमध्ये फक्त नॉट टाकायचं आपल्याला, आय विल नॉट कम. आणि इंट्रोगेटिव्हमध्ये विल आय कम, इथं यूज कसला केला इंट्रोगेटिव्हमध्ये आपण, विल, WILL, विल. फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स आय विल बी प्लेईंग बास्केटबॉल, विल, यूज कसला केला आहे विलचा. निगेटिव्हमध्ये नकारार्थी वाक्य टाकायचं आपल्याला, मग आपण तिथं कसलं यूज केलं आहे, आय वॉन्ट, WONT, वॉन्ट बी प्लेईंग. सेम तसंच इंट्रोगेटिव्हमध्ये पण आपण वापरलं आहे बघा. फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये
बी प्लेईंग बास्केटबॉल. चला पुढचा टेन्स बघूया, फ्युचर परफेक्ट टेन्स. सेम तसंच आहे बघा, आपण जसे वरचे सेंटेन्स केले सेम तसंच आहे. अफर्मेटिव्ह सेंटेन्स काय आलंय, ही विल हॅव फिनिश. यूज कसला गेला आहे आपण इथं, हॅवचा. निगेटिव्हमध्ये नकारार्थी सेंटेन्स कसं आलंय बघा, आपल्याला फक्त नॉट टाकायचं त्याच्यामध्ये, आणि आपलं सेंटेन्स काय आलंय, ही विल नॉट हॅव फिनिश. इथे आपण फक्त नॉटचा यूज केला आहे. मग आपलं निगेटिव्ह सेंटेन्स काय झालं, फ्युचर परफेक्ट टेन्समधलं निगेटिव्ह सेंटेन्स हे आलं आहे, ही विल नॉट हॅव फिनिश. बघा पुढचं सेंटेन्स बघा, इंट्रोगेटिव्हमध्ये काय येत आहे फ्युचर परफेक्ट टेन्सचं, विल ही हॅव फिनिश. यूज कसलं गेलं आहे आपण इथं, हॅवचा यूज केला आहे. चला पुढचं टेन्स बघूया, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स काय आलं आहे समजलं का वरचं, बघा हे सेंटेन्स बघा, वी विल हॅव बीन स्टार्टिंग. यूज कसला गेला आहे आपण इथं, वी, WE विल, WILL विल, आणि हॅव बीन स्टार्टिंग. निगेटिव्हमध्ये सेम ते सेंटेन्स आपल्याला फक्त तिथे नॉटचं यूज करायचं आहे, वी विल नॉट हॅव बीन स्टार्टिंग. इंट्रोगेटिव्हमध्ये विल वी यूज बीन स्टार्टिंग. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस, आता हे सगळ्यांच्या तर लक्षातच राहिलेलं असेल. बघा 12 टेन्स आहे, त्यांचे अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, हे झाले आपले 12 टेन्स.